वसई इथे सामाजिक समतेचा आणि एकोप्याचा संदेश देणाऱ्या संत रोहिदास सामाजिक संस्थेचा 25वा वर्धापन दिन अर्थात रौप्य महोत्सव समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला। या महत्त्वपूर्ण सोहळ्याला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली। संत रोहिदास सामाजिक संस्थेने गेली 25 वर्ष समाजात शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये दिलेल्या योगदानाचा गौरव या रौप्य महोत्सवी समारंभात करण्यात आला। या औचित्याने मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं। समाजात विविध स्तरांवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यावेळी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, ज्यामुळे त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळालं आणि इतरांनाही प्रेरणा मिळाली। या रौप्य महोत्सवी समारंभाच्या निमित्ताने संस्थेने आजवर केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला आणि भविष्यातील योजनांवरही चर्चा करण्यात आली। या प्रसंगी आपल्या मनोगतपर भाषणात वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं की हा समारंभ संत रोहिदास सामाजिक संस्थेच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला, ज्याने समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचं आणि सामाजिक सलोखा वाढवण्याचं संस्थेचं उद्दिष्ट अधोरेखित केलंय। या गौरवशाली सोहळ्याला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। यात पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते हितेंद्र ठाकूर, चर्मकार महासंघ, ठाणे जिल्हा संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट श्री राजाराम मुकणे आणि राज्य सेवा हक्क आयोग छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त डॉक्टर श्री किरण जाधव यांचा समावेश होता। तर या प्रसंगी संत रोहिदास सामाजिक संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।